Hello, this is Artifact episode number 37. Well, कोणी विचारते का व्हॉट इज युअर सिक्रेट? तर माझं सिक्रेट असं काही आहे नाही. म्हणजे मी कोणता CIA एजंट वगैरे असं काही आहे नाही. माझं सिक्रेट म्हणजे नाही, माझं म्हणजे एवढं मोठं करिअर बिल्डअप करण्यासाठी सिक्रेट बस मला माझ्यावर कॉन्फिडन्स होता, काही करू शकतो आणि माझ्यावर विश्वास होता आणि मी हे करू शकतो हा कॉन्फिडन्स होता. हा एव्हरी टाइम बिल्डअप मी करतो, एव्हरी टाइम. म्हणजे जेव्हा जेव्हा बाकीचे लोक माझा कॉन्फिडन्स लेवल कमी करत होते किंवा अदर एन्व्हायरमेंट सिच्युएशन माझा कॉन्फिडन्स लेवल कमी करत होते, तेव्हा मी स्वतःलाच कॉन्फिडन्स करत होतो का व्हॉट आय एम, मी कोण आहे आणि मी काय करू शकतो. हे एक्झॅक्टली झालं का? वेल, डिप्लोमा झाला. डिप्लोमा झाल्यानंतर माझं काय झालं, काय डिप्लोमा झाला नाही, जस्ट एक्झाम झाली 6 सेमिस्टरची एप्रिल महिन्यात, बस 30 तारखेला. आणि 1 मेला मी प्रभाकर मामाजी म्हणजे मुंबईला राहतात, ते ब्रोकर आहेत तिथे, एक एजंट आहे तिथे फ्लॅटबद्दल, ती त्यांना माहिती वगैरे असतातच. त्यांना कॉन्टॅक्ट केला, त्यांना म्हणलं मला मुंबईमध्ये एक रूम पाहिजे. त्याच्यासाठी काफी इझी होतं, कारण ते काम त्यांचंच काम होतं आणि त्यासाठी एक रूम प्रोव्हाइड करणं काही जास्त काही हे हार्ड नव्हतं. तर पनवेलला त्यांनी एक रूम कन्फर्म केली. तर तिथं काहीतरी बिल होतं, मी म्हणजे स्टार्टिंगमध्ये सांगतो का, तिथून काहीतरी 1200 रुपये बिल होतं राहण्याचं, तेही घालून. म्हणजे मी एकटा होतो, कोणी मेट वगैरे नव्हता, कोणी रूममेट वगैरे नव्हतं. सो 5 मेला मी इथून गेलो मुंबईला. तरी नियर अबाउट माझ्या 10,000 रुपये होते, वडिलांना माहिती होते. वेल, 10,000मध्ये माझं मुंबईला सर्वाइव्ह करणं म्हणजे काइंड ऑफ इम्पॉसिबल होतं. कारण 1 महिना तर ठीक आहे निघून जाईल, 1-2 महिना, बट बाकीचे म्हणजे मला ते स्वतः काही ना काही कमवा लागेल, तेव्हाच मी काही ना काही खाऊ शकत होते. सो दिस इज हार्ड होतं. तर तेव्हा लाईफ रिअली टफ होती, बहुत टफ. तेव्हा मला राहण्याचं ठिकाण चांगलं भेटत होतं, जे की मला भेटलं होतं. खाणं चांगलं भेटत नव्हतं, म्हणजे भेटत होतं पण कॉस्टली होतं, नियर अबाउट 2,500 रुपये पर मंथ. जेवण खूप महाग, एकदम परफेक्ट होतं, मस्त घरासारखं जेवण. बट 2,500 रुपये पर मंथ नाही करून राहिलं, बिलकुलच नाही. तर मी काय केलं, म्हणजे मुंबईला राहतो तेव्हा मी खायचो पार्लेजी. म्हणजे हे होतीच नाही, मेस तर बिलकुल ठेवलीच नाही. कारण समजा मी म्हणजे जेवण करतो, एका टायमाला सुद्धा 2 पुडे खाल्ले तर नियर अबाउट 3 टाइम जेवण करतो. म्हणजे एका दिवसातून मी 6 पुडे खातो. 6 म्हणजे 5 रुपयाचे 6 पुडे, म्हणजे 6 पंच 30, म्हणजे एका दिवसाचा खर्च मला 30 रुपये. आणि 30 रुपये इंटू 30 डेज, तर नियर अबाउट जे व्हॅल्यू येते ती व्हॅल्यू 2,500पेक्षा कमी येते, नियर अबाउट अर्धी येते, काहीतरी 1,000-1,500 येते. सो इथे त्यात माझं नियर अबाउट 1,000 रुपये वाचून आले होते. त्यामुळे नुसतं पार्लेजी खायचं, नियर अबाउट तरी तो 1-1.5 महिन्यात मी पार्लेजीच खायचं, काहीच नाही. पार्लेजी, पाणी, चिवडा, वडापाव, बस, बाकी काहीच नाही. पार्लेजी बहुत, कारण पार्लेजीमध्ये जे कार्बोहायड्रेट्स, फॅट्स होते ते मला बिल्डअप करत होते, ते ठेवत होते ते. सो नेक्स्ट काय झालं, म्हणजे एवढ्या लवकर ते अचीव कसं केलं. म्हणजे पण मुंबईला गेलो, सर्वात पहिला टास्क होता नोकरी, म्हणजे जॉब, पैसे कमवणं बहुत गरजेचं होतं. माझा डिप्लोमा पूर्ण झालं होतं पण रिझल्ट लागायचा होता, त्यामुळे मी डिप्लोमा बेस अपियर होतो, नॉट ए कम्प्लिटेड. तर मी कंपनीमध्ये गेलो, त्यांना म्हणलं का माझं असा बायोग्राफी डाटा आहे वगैरे वगैरे. तर त्यांनी
ठीक आहे लावून द्या. त्यांच्यासाठी एक जॉब प्रेफर वाटला डिप्लोमा बेस अपियर. जेव्हा तुम्ही डिप्लोमा जाणार तुमचं ग्रॅज्युएट तुमचं प्रमोशन होईल. प्रमोशन म्हणजे थोडी चांगली पोस्ट भेटेल. आता तुम्ही ITI बेसवर तुम्ही फॉर्म हे करू शकता, काम करू शकता. तर ओके ठीक आहे ITI बेसवर. कारण मला जॉब तर करत होती ITI बेसवर नियर अबाउट मला की 7,000 भेटणार होते. 7 नाही 5,000 स्टार्टिंग. तर इथे गेलो. पण प्रॉब्लेम एक होता की मला दिवसभर काम करतो. म्हणजे सकाळी 10 वाजेपासून ते 6 वाजेपर्यंत. म्हणजे मला जे फिल्म मेकिंग होतं ते नियर अबाउट वेस्टच झालं. एकदम धूळच झालं होतं. नियर अबाउट 15 दिवस मी जसा गेलो 5 मेला गेलो. 2 दिवस जॉबसाठी फिरलो. 5 मेला इथून निघालो तर नियर अबाउट इथे 6 मेला पोहोचलो. 6 मे 2 दिवस पूर्ण जॉबसाठी फिरलं. 8 मेला पूर्ण हे केलं, जॉब भेटली 8 मे पासून. तर तिथून मग सुरू झालं. तिथून 15 दिवस तर नुसतं जॉबच करून राहिलो मी, बाकी काहीच नाही. बस सकाळी उठायचं, पार्लेजी खायचं, 2 पार्लेजी खायचे, वडापाव खायचा, 10 वाजता कंपनीमध्ये जायचं. तिथे प्रोडक्शनमध्ये काम करायचं. आणि तिथून आल्यावर म्हणजे प्रोडक्शनमध्ये ते दुपारी वगैरे काही खाऊन घेतलं, संध्याकाळी आल्यावर खायचं. बस एवढं 10-15 दिवस तेच झालं. मग झालं 10 दिवसाचा विचार आता झालं मी मुंबईला इथे कशासाठी आलो. मी ते 5-10 हजार रुपये कमावण्यासाठी तर बिलकुल नाही आलो. फर्स्ट मला फिल्म मेकिंग करायची. तर मी काय केलं की माझी शिफ्ट बदलवली. नाईटमध्ये. कारण तिथे नाईटमध्ये पण काम सुरू राहते. मी माझी शिफ्ट नाईटमध्ये गेली आणि डेमध्ये मी माझं काम केलं. म्हणजे माझी इथे जॉब पण राहील, मध्ये काम राहील. तर मी नाईटमध्ये काम सुरू केलं आणि डेमध्ये मी हे काम करायचं फिल्म मेकिंग. काम म्हणजे कसं करायचं, फोन लावायचा प्रोडक्शन हाऊसमध्ये, स्क्रिप्ट घेते का नाही. समजा नाही घेसन तर त्या प्रोडक्शन हाऊसमध्ये जायचं, त्यांना सांगायचं का स्क्रिप्ट हे आहे ते आहे. तो काय झालं त्या दिवशी नियर अबाउट मेचा नियर अबाउट 28 मे सुरू होता. 28 मे एकदम शेवटला होता. नियर अबाउट तेव्हाच माझी नाईट शिफ्ट सुरू झाली होती. त्यामुळे डेला मी काय केलं की देवगन प्रोडक्शन हाऊसला जाण्याचं ठरवलं. तर सेम देवगन प्रोडक्शन हाऊसला गेलो मी तिथे. तर तिथे त्यांच्याशी बोललो मी का माझ्यापाशी स्क्रिप्ट आहे. तर ते म्हणे आम्हाला स्क्रिप्टची गरज नाही. मी म्हणलं हे बहुत इम्पॉर्टंट स्क्रिप्ट आहे आणि दिस इज द नेक्स्ट इन्स्टॉलेशन ऑफ सिंघम असं मी त्यांना म्हणलं. तर ते हे झाले म्हणजे बघत आले की ठीक आहे एक बार देख लेते. तर तिथे एक विजय कुमार जे स्क्रिप्ट रायटर होते, ज्यांनी असिस्टंट स्क्रिप्ट रायटर म्हणजे ज्यांनी सिंघम लिहिला ते स्क्रिप्ट, त्याच्यामध्ये त्या टीममध्ये एक मेंबर होता तो. तर त्या दिवशी काय झालं की ओके ठीक आहे बेटा. तर ते कॉन्फरन्स रूममध्ये गेले. कॉन्फरन्स रूममध्ये ते होते, मी होतो आणि त्यांच्यासोबत 2 जण होते. तर प्रोडक्शन टीममधले 2-3 मेंबर होते फक्त. म्हणजे नियर अबाउट 4 जण ते मी एक. तर सुरू करू. तर तेव्हा करायला बहुत वाटली फर्स्ट टाइम. म्हणजे मी नियर अबाउट फर्स्ट टाइम त्यांना सांगण्याचा प्रयत्न करून आलो होतो. कारण त्यात म्हणजे स्टोरी तर मला होती पण मला एक्सप्लेन करता येत नव्हतं बरोबर. कारण फर्स्ट म्हणजे मराठी चांगली होती, इंग्लिश चांगली होती, बट हिंदी बिलकुल चांगली नव्हती. हिंदीमधले मराठी शब्द मधामध्ये होते बरोबर, मला एक्सप्लेन करता येत नव्हतं. स्टोरी भलतीकडेच चालली होती, मी सांगून भलतीकडेच ते गेसिंग भलतीचकडे घेऊन आले होते. तर त्यांनी माझं पॉइंट आउट नोटिस केलं ते विजय कुमारने. मग ते म्हणाले थोड़ा ब्रेक ले, आराम से ले, एक बार स्टोरी पढ़ ले और बाद में बता कैसे. बाद में बताया आणि ते म्हणे 10 मिनट का ब्रेक ले. ओके ठीक आहे. तर मी म्हणलो बहुत घाम आला होता कारण पहिल्यांदा मी स्टोरी सांगून राहिलो होतो. तर
पाणी पिलो. पूर्ण स्टोरी तर मी लिहिली होती, जे पूर्ण वाचून आलो होतो भक्कम भक्कम, कारण ते मीच लिहिलं होतं. त्यामुळे मला जास्त वेळ हे एलॉबरेट करायला जास्त वेळ लागला नाही. आणि मग नंतर मी गिअर अप केलं. नंतर मी त्यांना पूर्ण सांगितलं कशा प्रकारे आहे, स्टोरी काय आहे, कॅरेक्टर काय आहे. जेव्हा मी त्यांना स्टोरी सांगितली, इव्हन फक्त त्या डिलिव्हरी सीन पर्यंत सगळेजण चकित झाले. सगळेजण. डिलिव्हरीचा सीन तर फक्त मिडलमध्येच आहे बेटा, क्लायमॅक्स तर बाकीच आहे. डिलिव्हरी पर्यंत अरे बापरे एवढा हे झाले इथले लोक. ते विजय कुमार वगैरे, अरे बापरे बस ये फिल्म चलो म्हणे. त्यांनी 1-2 फोन लावले. त्यांनी पूर्ण स्क्रिप्ट नाही ऐकली. म्हणजे पूर्ण स्क्रिप्ट बस डिलिव्हरी पर्यंत. ओके सर, मैं बोला सर आप एक बार सुन तो लीजिए पूरी स्टोरी. बॉस तेरे को बहुत बार सुनाने स्टोरी, अब तक, अब तू प्रिपरेशन कर, अब तेरे बड़े लोगों के साथ मीटिंग सुरू होने वाली है. ओके ठीक आहे. बडे लोक म्हणलं तर ओके ठीक आहे, असं म्हणलं कोणतरी नवीन. त्यांनी फोन लावले. अर्धा घंटा मी त्यांच्याच ऑफिसमध्ये बसून होतो. ते बघून राहिलो होतो काय कसं आहे. ते गेले, बाहेर गेले. त्यांनी फोन कॉल लावले आणि मला घेऊन गेले नियर अबाउट कोणतरी घरी गेले अपार्टमेंटमध्ये. यार अपार्टमेंटमध्ये गेले. वरती गेलो, मस्त नियर अबाउट काहीतरी मजल्यावर गेलो. तिथे बघितलं ते कोण कोण होते. तिथे होते, मी चकित झालो जेव्हा गेलो तेव्हा. ते होते अजय देवगण. दॅट्स द, म्हणजे मी फर्स्ट टाइम कोणत्या सेलिब्रिटीला मी लाईव्ह बघितलं, अजय देवगण होता. देन तिथे बहुत सारे रायटर्स होते, स्क्रिप्ट रायटर्स, आणि प्रोड्युसर म्हणजे तेच होते. प्रोड्युसर म्हणजे अजय देवगणच होते, सोबत त्यांचे ॲडवायझर. बेटा सुरू करूया. तर बेटा मी बहुत ध्यान धरलं होतं तेव्हा, कारण मी फर्स्ट टाइम कोणत्या सेलिब्रिटीला लाईव्ह होऊन राहिलो होतो. त्यांना मी स्टोरी सांगून राहिलो होतो, तर बहुत ही जास्त फाटून राहिली, बहुत जास्त. तर मी हळूहळू 1 by 1 स्टोरी एलॉबरेट करून गेलो, बरोबर एक्सप्लेन करत गेलो कशा प्रकारे काय. डिलिव्हरीचा सीन झाला. अरे बापरे सगळेजण एकदम हे झाले. म्हणजे तेव्हा तर सगळेजण कन्फर्मच होते का हे होणार आहे, ते हे फिल्म बनवणार आहे. आणि त्यांचा रिस्पॉन्स पाहून माझ्या याच्यात कॉन्फिडन्स वाढून राहिला होता, प्लस खुशी पण भेटून राहिली होती का मी जे करून राहिलो ते एकदम बेस्ट आहे. त्यामुळे मी ते हळूहळू थोडंसं येऊन राहिलं होतं. पण मी स्टोरीचा जे लाईन होती ते पकडून ठेवली, कारण आता एवढं मोठं झालं आहे तर इतकं मोठं करून ठेवलं तर याला हे नाही झालं पाहिजे. तर मी पूर्ण सांगितलं. नियर अबाउट 1.5 घंटा म्हणजे 1.25-2 घंटे मी कंटिन्यूस त्यांना सांगून राहिलो, पूर्ण एलॉबरेट करून राहिलो. 1.5 घंटा लागला पूर्ण स्टोरी संपली. बेटा एवढे पागल झाले सगळेजण. बेस्ट ऑफ बेस्ट मूवी है मैंने ये बाइनरी कोड, बेस्ट ऑफ बेस्ट मूवी मैंने ये फिल्म तो बननी है, ये नहीं आओ तो बननी है. सगळेजण. मग मी म्हणलं तिथे हे सुरू झालं का फिल्मसाठी काय पाहिजे काय. तर मी त्यांना म्हणलं सर मैंने रोहन इस कैरेक्टर को बहुत स्टडी किया है, सो आई हैव टू प्ले दिस कैरेक्टर, रोहन कैरेक्टर. से यस, एकदम म्हणजे असं काही म्हणलं नाही, काही नाही. यस बेटा, अरे तू ही करने वाला ये रोहन का कैरेक्टर. मग बाकीचे डिसाइड झाले का बाकीचे 3 कॅरेक्टर कोण. अल्ताफ नैना फैजल, देन इम्रान. मग मी त्यांना सांगितलं कॅरेक्टर कोण कोण. तर अल्ताफ नैना फैजल दॅज अ न्यू, म्हणजे नवीन ॲक्टर्स हे करायचे, इन्व्हॉल्व करायचे. ॲज इम्रान खान. इम्रान झॅको प्लेस आहे इम्रान खान. काया इज ऐश्वर्या राय बच्चन. तर ते म्हणाले ऐश्वर्या राय बच्चन इज, त्यांचं लग्न झालं आहे, प्रेग्नंट. मला एक वेळा विचारून तर बघाय फर्स्ट टाइम. मग ऐश्वर्या, मी 2 सजेशन दिले, कॅटरीना कैफ या ऐश्वर्या राय बच्चन. सो ते म्हणाले ऐश्वर्या राय बच्चन इज द बेस्ट. मोस्ट ऑफ दी ऐश्वर्या राय बच्चन, कॅटरीना कैफ नाही म्हणून आले होते. तर एक बार पूछ लेते. बट फर्स्ट या फिल्मचे जे बजेट होता, मग ते मॅनेजर होते ते म्हणाले का फिल्मचा बजेट मोठा.
तर त्यांच्यासाठी अजून एक प्लॅटफॉर्म पण होता, त्या चांगल्या पैसे म्हणजे प्रोड्युसर अजून चांगला भेटलो पाहिजे. तर ते म्हणे अजय देवगण ते म्हणे, बेटा तुम ये स्टोरी अनिल अंबानी को पूछ सकते हो या बता सकते हो. असे या ओके म्हणजे मला फील झालं का मी अजय देवगणला आपण स्टोरी सांगू शकतो. तर वाय कॅन टेल स्टोरी टू अनिल अंबानी. ही इज द रिलायन्स एंटरटेनमेंट प्रोड्युसर, इज अ बिग प्रोड्युसर. सो तर काय झालं, नियर अबाउट पण सकाळी गेलो तिथे जे विजय कुमारला स्टोरी सांगितली ते नियर अबाउट 3 वाजेपर्यंत. नंतर 4 वाजता तिथे गेलो, 4 ते नियर अबाउट 7 वाजेपर्यंत तिथेच मीटिंग वगैरे झाली. 7:30 वाजता तिथे गेलो. त्यांच्या प्रेरणा एक बंगलो आहे त्यांचा, तिथे बहुत मोठा बंगलो होता. गेलो मध्ये, बंगलो पाहून एकदम पागल झाला, काय खतरनाक एकदम. आणि मी मोबाईल करून पाहत होतं का, वायफाय ऑन केला. तर ग्राउंडचा वेगळा वायफाय, जिमचा वेगळा वायफाय एकाच घरी, लिव्हिंग रूमचा, लायब्ररीचा वेगवेगळा वायफाय. अरे बापरे, इथं आम्ही वायफाय स्टेशन एक तरी सेंटरी इथे एका घरी एवढे सारे स्टेशन आहे. बापरे काय खतरनाक. सो नियर अबाउट 8 वाजता त्यांच्यासोबत मीटिंग झाली. 8 वाजता मी सुरू केली स्टोरी. तिथे नियर अबाउट मोस्ट ऑफ दी कॅरेक्टर प्रेझेंट होते, जे प्रोड्युसर आणि नियर अबाउट डिरेक्टर ॲज अ प्ले ॲज अ रोहित शेट्टी पण त्यांना पण बोलवलं होतं. तर मी त्यांना स्टोरी सांगितली पूर्ण नियर अबाउट 1.5-2 घंटे पूर्ण स्टोरी सांगितली. 10 वाजले. पूर्ण स्टोरी सांगितल्यानंतर काय झालं, सगळ्या जणांनी टाळ्या वाजवल्या, सगळ्या जणांनी एक्सेप्ट फॉर वन पर्सन, नेम्स अनिल अंबानी, जोच मेन पर्सन होता. त्यांनी टाळ्याने वाजवला. तो उठला, रूमच्या बाहेर गेला. काय झालं स्टोरी तर सगळ्यांना आवडली. मी तर प्रॉब्लेम काय होता तर काही नाही, आम्ही बस गुपचूप एकमेकांच्या तोंडाकडे पाहून राहिलो. नंतर ते आले. एक बुक होतं, त्याच्यावर सही केली, काहीतरी अमाऊंट टाकला, ते फाडलं पेज. मला माहित नव्हतं ते काय, पण त्याचे चेकबुक होतं. त्यांनी तो चेकबुक मला दिला. अभी मे, जून, जुलाई, अगस्त, सितंबर, अक्टूबर, नवंबर, दिसंबर, जनवरी, फरवरी, मार्च, अप्रैल, मई, जून, जुलाई, अगस्त, यानी मुझे 15 अगस्त 2016 को ये फिल्म देखी, और ये इसके पैसे, और ये इसके तिकीट के पैसे. आणि मी तिकीटचे पैसे तर पाहतो 100 करोड. काय खतरनाक, बहुत ही खतरनाक एन्व्हायरमेंट झालं. बहुत म्हणजे त्यांनी मला ते दिले चेक, मी तो चेक त्यांना दिला. देवगण त्यांना दिला. त्यांच्याशी हग केलं, त्यांच्याशी शेक हँड केला वगैरे वगैरे. इथून खूप हे झालं, बहुत इन्स्पायर झालं तेव्हा. म्हणजे खूप बेटा म्हणलं, आधी जंग तो मैंने यही भी जिंकली. त्या दिवशी मी नियर अबाउट टॉप ऑफ दी वर्ल्ड होतो, कारण मी इतका खुश होतो बेटा, बहुत खुश होतो एकदम. एवढा फील लाईक अलाइव्ह. म्हणजे